अध्याय 39. अश्वत्थ महात्म्य. 60 वर्षाच्या वंध्ये संतान प्राप्ती. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरूंच्या कृपेनं एका 60 वर्षांच्या वांझ स्त्रीला पुत्र झाला. ती अद्भुत कथा ऐक. ती कथा अशी: सोमनाथ नावाचा एक शौनक गोत्री ब्राह्मण होता. त्याच्या पत्नीचं नाव गंगा. पतिपरायण असलेली ती स्त्री वेदशास्त्रानुसार आचरण करीत असे. ती 60 वर्षाची झाली तरी तिला मूलबाळ नव्हतं. गाणगापुरात तिला सर्वजण वांझोटी म्हणून हिणवत. ती नित्यनेमानं श्री गुरूंच्या दर्शनाला येत असे आणि निरांजनानं त्यांची आरती करत असे. तिचा हा नेम कितीतरी दिवस चालू होता. तिच्या भक्तीनं प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी तिला विचारलं, तू नित्यनेमानं माझी निरांजनानं आरती करतेस, तुझी इच्छा काय आहे? तुझी जी काही कामना असेल ती सांग. नारायणाच्या शंकराच्या मनात आलं तर ते तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील. श्री गुरु असं म्हणाले असता गंगा त्यांच्या पाया पडून म्हणाली, स्वामी, अपुत्रस्य गतिर्नास्ति. निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्त नाही. निपुत्रिक स्त्रीचं तोंड पाहू नये असं लोक म्हणतात. जिच्या पोटी मूल नाही त्या स्त्रीचं आयुष्य व्यर्थ आहे. पुत्रजन्मानं मागच्या 42 पिढ्या उद्धरून जातात. पुत्राविना घर अरण्यासमान. मी जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते त्यावेळी लेकुरवाळ्या स्त्रिया आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात. पण माझ्या नशिबात ते नाही. ज्यांना पुत्र पौत्र असतात त्यांना परलोक प्राप्ती होते. पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्यानं त्याला मुक्ती मिळत नाही. आता हा जन्म पुरे झाला, तो फुकट गेला. आता माझा पुढचा जन्म तरी सफल होईल, पुत्रप्राप्तीची माझी कामना पूर्ण होईल असा वर मला द्या. त्यावर श्री गुरु हसून म्हणाले, पुढचा जन्म कोणी पाहिलाय? पुढच्या जन्मी तुला या जन्मातलं काही आठवेल का? तेव्हा पुढच्या जन्माचं सोडून दे. तुला याच जन्मी सुलक्षणी कन्या पुत्र होतील यावर पूर्ण विश्वास ठेव. त्यावर ती स्त्री म्हणाली, स्वामी, हे काय सांगता? अहो, मला आता 60 वर्ष झाली. आजपर्यंत पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक व्रत वैकल्य केली, नवस सायास केले, पिंपळाला प्रदक्षिणा घातल्या आणि सगळं काही मी विश्वासानं केलं. पण कशाचा काही उपयोग झाला नाही. आजही मी अश्वत्थाला म्हणजे पिंपळाला मूर्खपणानं प्रदक्षिणा घालीत आहे. या नाही तर पुढच्या जन्मी तरी ही माझी अश्वत्थ सेवा फळाला यावी. आता मी 60 वर्षाची झाले, माझा विटाळही गेला. असं असतानाही याच जन्मी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिलात. तुमच्या शब्दांवर मी अविश्वास कसा दाखवू? श्री गुरु म्हणाले, अश्वत्थ सेवा महापुण्यकारक आहे. ती कधीही व्यर्थ जात नाही. तू अश्वत्थाची निंदा करू नकोस. आमच्यासह अश्वत्थाचीही तू सेवा कर. तुला नक्की पुत्रप्राप्ती होईल. आता आम्ही सांगतो तसं कर. तू नित्यनेमानं भीमा अमरजा संगमावर जा. तिथं अश्वत्थ वृक्ष आहे. आम्ही दररोज अनुष्ठानासाठी तिथं जात असतो. तिथं तू आमच्यासह अश्वत्थाची सेवा कर. तिथे अश्वत्थ रूपानं प्रत्यक्ष नारायणाचं वास्तव्य आहे. मला अश्वत्थाचं महात्म्य सांगाल? अशी त्या स्त्रीनं विनंती केली असता श्री गुरु म्हणाले, अश्वत्थाची निंदा कधीही करू नये. त्याचं महात्म्य फार मोठं आहे. अश्वत्थाच्या ठिकाणी सर्व देवांचं वास्तव्य असतं. एका अश्वत्थाच्या सेवेनं सर्व देवांची सेवा केल्याचं फळ मिळतं. ब्रह्मांड पुराणात प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी नारद मुनींना अश्वत्थाचं महात्म्य सांगितलं आहे. एकदा त्रैलोक्य संचारी नारद मुनी फिरत फिरत पृथ्वीवरील ऋषींच्या आश्रमात आले. नारद मुनींना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला. त्यांनी त्यांना अर्धपाद्य देऊन त्यांचं उत्तम स्वागत केलं. मुनिवर्य, आम्हाला अश्वत्थाचं महात्म्य सांगा अशी सर्व ऋषींनी विनंती केली असता नारद मुनी म्हणाले, प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी मला अश्वत्थ महात्म्य सांगितलं आहे
तेच मी तुम्हाला सांगतो. अश्वत्थ म्हणजे प्रत्यक्ष नारायण होय. तो विष्णू स्वरूप आहे. त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव, बुंध्यामध्ये विष्णू आणि शेंड्यावर रुद्राचं वास्तव्य असतं. त्याच्या फांद्यांमध्ये दक्षिणेला शंकर, पश्चिमेला विष्णू, उत्तरेला ब्रह्मदेव आणि पूर्वेला इंद्रादी सर्व देवदेवता वास्तव्य करतात. त्याच्या सर्व शाखा फांद्यांवर आदित्य नित्य निवास करतो. त्याच्या मुळ्यात गो, ब्राह्मण, सर्व ऋषी, वेद आणि यज्ञ यांचं वास्तव्य आहे. पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या आणि सप्तसागरांचं वास्तव्य आहे. ओंकार स्वरूप अश्वत्थाचं हे मूळ, उ म्हणजे बुंधा आणि म म्हणजे फळं फुलं होत. त्रैमूर्तींचं वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर 11 रुद्र आणि अष्टवसू असे सर्व देव आहेत. म्हणूनच अश्वत्थाला कल्पवृक्ष म्हणतात. एका अश्वत्थाची सेवा केली असता या सर्व देवदेवतांची सेवा घडते आणि त्यांच्या कृपेनं श्रद्धाळू लोकांचं सर्व मनोरथ सिद्धीला जातं. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. अश्वत्थाचं महात्म्य अगाध, शब्दातीत आहे. मग नारद मुनींनी अश्वत्थाची सेवा कशी करायची ते समजावून सांगितलं. नारद मुनी म्हणाले, अश्वत्थ सेवा व्रताला गुरु, शुक्र आणि चंद्रबळ असणाऱ्या चैत्र, आषाढ आणि पौष महिन्यात या व्रताला प्रारंभ करावा. गुरु शुक्राचा अस्त असताना आणि चंद्रबळ नसताना या व्रताचा प्रारंभ करू नये. याशिवाय इतर महिन्यात दिनशुद्धी पाहून उपासपूर्वक शुचिर्भूतपणे या व्रताला सुरुवात करावी. रविवारी, सोमवारी, शुक्रवारी आणि संक्रांतीच्या दिवशी, तसंच संध्याकाळी, रिक्त तिथीस, तिसऱ्या प्रहरी, पर्वणी काळी, व्यतिपात योग असताना, वैधूती इत्यादी अशुभ दिवशी अश्वत्थाला स्पर्श करू नये. अश्वत्थ व्रत करणाऱ्यानं सदैव शुचिर्भूत असावं. द्यूतकर्म, असत्य भाषण करू नये. परनिंदा, वितंडवाद टाळावा. प्रातःकाळी सचैल स्नान करावं. श्वेतवस्त्र परिधान करावं. अश्वत्थाखालची जमीन गोमयानं सारवावी. त्यावर सुंदर रांगोळ्या काढाव्यात. त्या रांगोळ्यात कमळादी शुभाकृती काढाव्यात. शुद्ध जलानं भरलेले 2 कलश त्या रांगोळ्यांवर स्थापन करावेत. त्या दोन्ही कलशात गंगा आणि यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा. त्या कलशांची गंधाक्षत पुष्पांनी पूजा करावी. पुण्याह वाचन करून आपल्या इष्ट कामनेचा उच्चार करावा. मग कलशानं पाणी आणून अश्वत्थाला 7 वेळा स्नान घालावं. मग पुन्हा स्नान करून अश्वत्थाची पुरुष सूक्त मंत्रांनी षोडशोपचारे यथासांग पूजा करावी. त्यावेळी लक्ष्मी सहित अष्टभुजा नारायणाचं ध्यान करावं. सर्व देवदेवतांना आवाहन करावं. मग अश्वत्थ नारायणाला वस्त्रानं किंवा सुतानं वेढे घालावेत. मग पुरुष सूक्त म्हणत मंद गतीनं अश्वत्थाला प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे सर्व संकट नाहीशी होऊन इष्टकामना पूर्ण होतात. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर साष्टांग नमस्कार घालावा. या प्रदक्षिणांचं फळ काय सांगावं. प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध यज्ञ केल्याचं फळ मिळतं. ब्रह्म हत्यादी महापातकांचा नाश होतो. सर्व प्रकारच्या व्याधी नाहीशा होतात. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी नाहीशा होतात. संसार भय राहत नाही. ग्रहपीडा होत नाही. ज्याला पुत्राची इच्छा असेल त्याला उत्तम पुत्र संतान प्राप्त होतं. शनिवारी अश्वत्थ वृक्षाखाली मृत्युंजय जप केला असता अपमृत्यू टळतो आणि पूर्ण आयुष्य प्राप्त होतं. अश्वत्थ वृक्षाखाली बसून शनी अष्टक स्तोत्र म्हटल्यास शनीची पीडा होत नाही. 7.5चा त्रास होत नाही. अश्वत्थ वृक्षाखाली मंत्रपाठ केल्यास वेद पठणाचं पुण्य मिळतं. जो अश्वत्थाची स्थापना करतो त्याची 42 कुळं उद्धारून स्वर्गाला जातात. अश्वत्थ वृक्ष तोडणं महापाप आहे. असं कृत्य करणारा मनुष्य आपल्या पितरांसह नरकात जातो. अश्वत्थ वृक्षाखाली होम हवन केलं असता महायज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. अश्वत्थाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असतील त्याच्या 10 हवन करावं.
हवनाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावं. हे सर्व केल्यानंतर व्रताचं उद्यापन करावं. सोन्याचा अश्वत्थ वृक्ष विधीपूर्वक ब्राह्मणाला द्यावा. सवत्स श्वेतधेनूचं ब्राह्मणाला दान द्यावं. अश्वत्थ वृक्षाखाली तिळाची रास करून वस्त्रानं ती झाकावी आणि ती ब्राह्मणाला दान द्यावी. असं हे अश्वत्थाचं महात्म्य नारदानी ऋषींना सांगितलं. तेच श्री गुरूंनी गंगाबाईला सांगितलं. मग श्री गुरु तिला म्हणाले, अश्वत्थाचं महात्म्य असं आहे, ज्याच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती होईल. अशा प्रकारे श्री गुरूंनी गंगाबाईला अश्वत्थ महात्म्य सांगितलं. मग ते तिला म्हणाले, आता तू संगमावर जा आणि अश्वत्थ सेवा कर, तुला कन्या पुत्र प्राप्त होतील. त्यावर गंगाबाई म्हणाली, स्वामी, मी 60 वर्षांची वंध्या आहे, मला मूल होणार नाही, पण तुमच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे. तुमच्या सांगण्यानुसार मी अश्वत्थ सेवा करेन, ती केवळ तुमच्यावर माझी श्रद्धा आहे म्हणून. मग गंगाबाई श्री गुरूंना वंदन करून भीमा अमरजा संगमावर गेली. तिथं षटकुल तीर्थात स्नान करून ती यथाविधी अश्वत्थ सेवा करू लागली. तिनं अश्वत्थ सेवा सुरू केली. त्याच्या 3ऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नात एक ब्राह्मण आला. तो तिला म्हणाला, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे असं समज. आता तू एक कर, तू गाणगापुरास जा. तिथं श्री गुरु आहेत, त्यांना तू 7 प्रदक्षिणा घालून नमस्कार कर. मग ते तुला जे देतील ते भक्षण कर. आता उशीर करू नकोस, लवकर जा. गंगाबाई स्वप्नातून जागी झाली. तिला सगळं स्वप्न आठवलं. 4थ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती गाणगापुरात श्री गुरूंच्याकडे आली. तिनं श्री गुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला. श्री गुरूंनी प्रसन्न हास्य करून तिच्या ओटीत 2 फळं घातली आणि तिला ते म्हणाले, ही फळं तू आनंदानं खा, तुझं काम झालं असं समज. आता तू भोजन करून जा. तुला मी कन्या आणि पुत्र दिले आहेत. तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल. प्रथम व्रताचं यथासांग उद्यापन कर, मग ती फळं खा. श्री गुरूंनी सांगितल्याप्रमाणे गंगाबाईनं व्रताचं उद्यापन केलं, दानधर्म केला. आणि काय आश्चर्य, 60 वर्षाची ती वंध्या गंगाबाई ऋतुमती झाली. पुढे 3 दिवस श्वेत वस्त्र परिधान करून मौन व्रत स्वीकारून एकांतात राहिली. 4थ्या दिवशी सुस्नान करून ती आपल्या पतीसह श्री गुरूंच्या दर्शनाला गेली. तिने श्री गुरूंची यथासांग पूजा केली. तेव्हा श्री गुरूंनी तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. 5व्या दिवशी पतिसंग करून ती गर्भवती झाली. ही बातमी गावात सर्वांना समजताच त्यांना मोठं आश्चर्य वाटलं. केस पिकलेली 60 वर्षांची वंध्या गर्भवती झाली, ही केवळ भक्त वरद त्रैमूर्ती नृसिंह सरस्वतींचीच कृपा. त्यांची मनोभावे सेवा केली असता अशक्य काय, याची सर्वांना खात्री पटली. सोमनाथालाही खूप आनंद झाला. त्यानं तिच्या गर्भारपणातील सर्व विधी यथासांग पूर्ण केले. यथाकाली ती प्रसूत झाली. तिला कन्यारत्न झालं. सोमनाथानं खूप दानधर्म केला. 10 दिवसांनी गंगा आणि सोमनाथ आपल्या कन्येला घेऊन श्री गुरूंच्या दर्शनाला आले. त्यांनी आपल्या कन्येला श्री गुरूंच्या पायावर घातलं. तेव्हा प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी आशीर्वाद दिला, ही तुमची कन्या शतायुषी होईल. हिला परमज्ञानी पती मिळेल. हिला सर्व प्रकारची ऐश्वर्य प्राप्त होतील. दक्षिणेचा राजा हिच्या दर्शनाला येईल. हिला पुत्र पौत्र प्राप्त होतील. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता गंगाबाई हात जोडून म्हणाली, स्वामी, तुमच्या कृपाशीर्वादानं मला कन्या झाली. आता मला पुत्र व्हावा अशी इच्छा आहे. श्री गुरु म्हणाले, तुला कसला पुत्र हवा आहे? परमज्ञानी असा हवा असेल तर तो अल्पायुषी म्हणजे 30 वर्ष जगेल. तुला दीर्घायुषी पुत्र हवा असेल तर तो मूर्ख असेल. गंगाबाई म्हणाली, स्वामी, मला मोठ्या योग्यतेचा ज्ञानी पुत्र हवा आहे. त्याला 5 पुत्र व्हावेत. श्री गुरूंनी तथास्तु असं म्हणून तिला तसा वर दिला. गंगा आणि सोमनाथ यांना अतिशय आनंद झाला. ती मोठ्या समाधानानं घरी परत गेली. पुढे यथावकाश सर्व काही तसंच घडलं. गंगाबाईला ज्ञानी पुत्र झाला. कन्येचंही भविष्य खरं ठरलं. तिच्या पतीनं मोठमोठे यज्ञ केले म्हणून त्याचं
दीक्षित असं नाव सर्वत्र झालं. श्री गुरुकृपा अशी आहे, जिथं श्रद्धा आहे तिथं फळ आहे. म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात, लोक हो, श्री गुरूंची मनोभावे सेवा करा, म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील. अशा रीतीनं श्री गुरुचरित्रामृतातील अश्वत्थ महात्म्य 60 वर्षाच्या वंध्ये संतान प्राप्ती नावाचा अध्याय 39वा समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु.